अजित पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलारांनी अजित पवारांना थेट इशारा दिलेला आहे। युती धर्माचं पालन सर्वांनी करावं असं विधान भाजपला उद्देशून अजित पवारांनी केलं होतं। दरम्यान यानंतर आशिष शेलारांनी अजित पवारांना इशारा देत थेट आव्हानही दिलेलं आहे। राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील, अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार असा इशारा शेलारांनी दिला। यानंतर अजित पवारांनी शेलार यांच्यावर थेट बोलणं टाळलेलं आहे। चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे। सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। आता महायुतीमध्ये म्हणजे अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं आशिष शेलार म्हणाले। मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही। मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचे उत्तर देईन। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला